मला या मूर्खपणासाठी प्रमोशन मिळालं पाहिजे श्याम. सुमेधाने तिच्या कॅमेरामनकडे तक्रार केली. श्यामने मान डोलावली आणि हसला. हे तू मला सांगत आहेस? तो हसत म्हणाला. मी मस्करी करत नाहीये श्याम. माझा विश्वासच बसत नाहीये. त्यांनी मला या भेकड गोष्टीसाठी कामाला लावलंय. म्हणजे हे गर्भपात केंद्र आहे ही गोष्ट वेगळी, पण खूप लोकांनी इथे विचित्र गोष्टी पाहिल्यात. माहीत नाही, काही बरं वाटत नाही. सुमेधा अस्वस्थ होत म्हणाली. हो, चल जाऊ आपण काम लवकर आटपू आणि निघू लवकर, तो म्हणाला. आणि ती दोघं त्या राखाडी इमारतीकडे वळली, ज्यावर मोठा बोर्ड होता, ज्यावर लिहिलं होतं पालकत्व नियोजन. एका हातात माईक सांभाळत सुमेधा घाईघाईने पायऱ्या चढू लागली. श्याम तिच्या मागोमाग येऊ लागला. त्या दोघांनी जुन्या पद्धतीच्या दरवाजातून आत प्रवेश केला. सुमेधाने लहान लाल अक्षरातला बोर्ड वाचला, ज्यावर लिहिलं होतं की हे केंद्र 1960 पासून कार्यरत आहे. ती लगेचच चालत पुढे आली. तिला या विचित्रपणाच्या फार खोलात शिरायचं नव्हतं. तिने क्लिनिकचं निरीक्षण करता करता श्यामला विचारलं, आपल्याला ते कोणते डॉक्टर साठे यांना भेटायचं आहे ना? हो बरोबर. ते म्हणाले होते 10:30ला ते आपल्याला वेटिंग रूममध्ये भेटतील. आपण बहुधा थोडं लवकर आलोय. श्यामने कॅमेरा खांद्यावर सांभाळत उत्तर दिलं. श्याम आणि सुमेधा अरुंद कक्षातून चालत पुढे आले. त्याची एक भिंत पांढरी तर दुसरी फिक्कट पिवळ्या रंगाची होती. पिवळ्या भिंतीच्या मध्यभागी पापुद्रे निघाले होते आणि आत काळा रंग दिसत होता. तिथे काळा रंग मारला होता की काय सुमेधाला नीट दिसलं नाही. जणू काही ती भिंत ही भिंत नव्हतीच, तर तो मध्यभागी काळा डोळा होता आणि पापणीची अजिबात उघडझाप करत नव्हता. सुमेधाने त्या कक्षातून पुढे धावायला सुरुवात केली, कोणी या विचित्र क्लिनिकमध्ये का येईल हा विचार करत. तिला वाटू लागलं या चिंचोळ्या गल्लीच्या भिंती एकमेकांच्या जवळ येत आहेत. तिच्या हृदयाची धडधड वाढली. ती भिरभिरल्यासारखी सगळीकडे पाहत धापा टाकू लागली. अगं काय झालं? श्यामने तिला आवाज दिला. तेव्हा कुठे तिला त्याचं अस्तित्व जाणवलं. तो धावत तिच्या मागूनच येत होता. ती काही बोलणार तेवढ्यात ती कशाला तरी आदळली. तिने पाहिलं तो एक चष्मा लावलेला पिकलेल्या केसांचा गृहस्थ होता. त्याची उंची सहज 6 फूट भरली असती. सुमेधा दचकून किंचाळली आणि तशीच मागे फिरली. पण त्या गृहस्थाने तिचा दंड पकडला. ती थोडी घाबरली, पण तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्या पांढऱ्या कोटावरच्या नावावर गेलं, जिथे लिहिलं होतं डॉक्टर साठे. ओह, मला माफ करा डॉक्टर, सुमेधा ओशाळल्यागत म्हणाली. तो माणूस अजूनही तिच्याकडे रोखून पाहत होता. काही हरकत नाही मॅडम. या कक्षातून जाताना घाबरणाऱ्या तुम्ही काही एकट्या नाही आहात. तुमचं क्लिनिकमध्ये स्वागत आहे. ओह मी, सुमेधा शब्दांची जुळवाजुळव करू लागली. ती थोडी गोंधळली होती. तिला एकटीलाच त्या कक्षात विचित्र अनुभव आला नव्हता हे जाणून तिला बरं वाटलं. पण त्या क्षणी तिला त्या डॉक्टरसोबत असण्यापेक्षा एकटं असावंसं वाटलं. नमस्कार डॉक्टर साठे. आम्ही TV शोतर्फे आलो आहोत. मी श्याम आणि ही सुमेधा. श्यामने हात मिळवण्यासाठी हात पुढे केला.
त्या उंच माणसाची नजर अजूनही सुमेधावर होती. नमस्कार श्याम, तुम्हा दोघांचंही स्वागत. मी इथला प्रमुख डॉक्टर आहे, डॉक्टर हसतमुखाने म्हणाले. शेवटी त्यांची नजर सुमेधाकडून श्यामकडे वळली. माझ्या मागून या. डॉक्टर दोघांनाही रिकाम्या वेटिंग रूममध्ये घेऊन गेले. सुमेधाचा अस्वस्थपणा पुन्हा वाढला. स्तब्ध आणि शांत वेटिंग रूममधून ते पुन्हा पिवळसर अरुंद कक्षातून चालू लागले. कक्षातल्या भिंतींचे पापुत्रे निघाले होते. अरुंद कक्षाच्या अगदी शेवटाला पोचल्यावर ते उजव्या दिशेला वळले आणि थांबले. त्यांच्या समोर कक्ष संपत होता आणि पुढे संपूर्ण काळोख दिसत होता. पुढचा भाग जणू काही सावल्यांनी भरलेला होता. सुमेधाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. श्याम, तुम्ही हे शूट करत आहात का? डॉक्टर साठेंनी विचारलं. कारण नसाल तर आता करू शकता. श्यामने अस्वस्थपणे सुमेधाकडे पाहिलं. तिने होकार दिला. अचानक त्या रिकाम्या काळोखातून एक बारीक गुणगुणण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. हे काय होतं? सुमेधाने डॉक्टरांकडे पाहत विचारलं. पण ते काही बोलले नाहीत. फक्त काळोखाच्या दिशेने पाहत होते. खरं तर कोणालाच माहीत नाही. शेवटी हे मृत्यूचं ठिकाण आहे. 7 महिन्यांपूर्वी या कक्षातले दिवे विझले आणि इथे काळोखाने आकार घेतलाय. इतका मिट्ट काळोख झालाय की यातून काहीच पार जाऊ शकत नाही, माणूस तर नाहीच. डॉक्टर सुमेधाला म्हणाले. प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांनी खिशातून पेन काढलं आणि काळोखाच्या दिशेने भिरकावलं. ते जणू काळोखरूपी दगडावर आपटून परत मागे येऊन पडलं. नंतर डॉक्टर स्वतः पुढे झाले आणि त्यांनी आपला एक हात काळोखात घुसवला. त्यांच्या हाताभोवतीचा काळोख वाढू लागला आणि त्याने हाताला विळखा घातला. या प्रात्यक्षिकादरम्यान गुणगुणणारा आवाज वाढला होता आणि आवाज आता स्पष्ट येऊ लागला होता. तो एका छोट्या मुलाचा आवाज वाटत होता. तो प्रेमळ आवाजात काहीतरी छानसं गाणं गुणगुणत होता. सुमेधाने त्याचे शब्द लिहून घेण्यासाठी आपली वही काढली. ते शब्द होते, एके दिवशी मी पुन्हा खेळेन. माझे विचार मी पेनाने लिहून ठेवेन. पण आईला हे नको होतं. मी निळा पडेपर्यंत तिने माझा गळा आवळला. मी रांगण्याआधीच तिने मला मारून टाकलं. मी जेव्हा बाहेर येईन, मी तुम्हा सर्वांना खलास करीन. डॉक्टर साठेंनी सुमेधाचा हात धरला आणि तिला खेचलं. आपल्याला निघायला हवं. श्यामही मागून आला. परत फिरताना सुमेधा वळून वळून त्या काळोखाकडे पाहत होती. ते डावं वळण घेत होते तेव्हा तिने लहान मुलाच्या हसण्याचा पुसटसा आवाज ऐकला. ओके, हे सगळं कसं केलं तुम्ही? हे फारच भयानक होतं. श्याम डॉक्टरांच्या मागून येत म्हणाला. तुम्ही चला, मी बाजूच्या खोलीत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. डॉक्टर अजूनही सुमेधाचा हात पकडून तिला खेचत नेत होते. शेवटी ते एका छोट्या खोलीत आले. भिंतीवर लाल रंगाचा वॉलपेपर लावलेला होता, जो बऱ्याच ठिकाणी जीर्ण होऊन फाटला होता. डॉक्टरांनी खोलीचा दरवाजा बंद केला आणि आपल्या खुर्चीत बसले. त्यांचे डोळे गंभीर पण शांत होते. ते म्हणाले, ते मी केलं नाही आहे. मी माझ्या या क्लिनिकमधल्या संपूर्ण कारकिर्दीत असं काहीही अनुभवलेलं नाही आहे. मला खरंच नाही माहीत ते काय आहे.
सुमेधा उठली. क्षणभरासाठी शांतता पसरली. नंतर ती हसू लागली. माझ्या लक्षात आलंय सगळं. आम्हाला माहीत होतं ही विचित्र जागा आहे, पण आम्हाला फक्त तुमची मुलाखत हवी होती. हा सगळा तमाशा करण्याची काहीच गरज नव्हती. मी खूप थकले आहे डॉक्टर, आणि मला घरी जायचंय. आपण प्लीज हे नाटक थांबवूया आणि मुलाखत सुरू करूया का? सुमेधाने डॉक्टरांच्या नजरेला नजर भिडवली, पण ते तसेच शांत होते. हे बघ मुली, मी परत नाही सांगणार. ते मी केलं नाही. तुला तुझ्या या मुलाखतीसाठी काहीतरी सनसनाटी हवंय ना? डॉक्टरांनी पापणी न हलवता सुमेधाकडे पाहिलं. सुमेधा म्हणाली, बोला डॉक्टर, कॅमेरा चालू आहे. डॉक्टर सांगू लागले, ही जागा नेहमीच अशी नव्हती. निदान 10 वर्षांपूर्वी तरी नाही. एकदा एक गर्भार बाई इथे आली. तिच्या पोटातलं बाळ रात्री गुणगुणत असतं ही तक्रार घेऊन. ती म्हणत होती बाळ तिला आतून जोरजोरात लाथा मारत असतं. आम्हा सर्वांना वाटलं तिच्या नवऱ्याने तिला सोडल्याने तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. कारण कोणाला पटणार आहे तिची मूर्खपणाची गोष्ट. डॉक्टर साठे शांतपणे बोलत होते. तिला लवकरात लवकर त्या बाळापासून सुटका हवी होती. पण 4 महिने उलटून गेले होते. तिने डॉक्टरांना जास्तीचे 10,000 रुपये देऊ केले. ती खूप घाबरली होती सुमेधा. आणि शेवटी पैसा हा पैसा असतो. तिने यशस्वीपणे आपला गर्भपात करून घेतला. पण त्यानंतर या क्लिनिकमध्ये विचित्र गोष्टी घडायला लागल्या. तुम्हाला हे सगळं फारच विलक्षण वाटत असेल, पण आहे हे असं आहे. डॉक्टरांनी त्यांचं बोलणं संपवलं. खूप झालं हे. श्याम, चल आता. मी स्टुडिओमध्ये गेल्यावर त्या प्रोड्युसरला बघतेच. सुमेधाने आपला माईक घेतला आणि जायला वळली. तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, मी तुला खात्री देतो की हे मी सांगितलं त्यातलं काहीही खोटं नव्हतं. तू माझ्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक करत आहेस. सुमेधा, जेव्हा तू आलीस तेव्हा मला जाणवलं होतं, पण आता कळतंय की हे खरं आहे. सुमेधा चिडली. काय काय खरं आहे? कशाबद्दल बोलताय तुम्ही? डॉक्टर हसले आणि म्हणाले, याचसाठी तुला इथे यायचं नव्हतं ना? ते मला सगळं सांगतात सुमेधा. ते म्हणजे आत्मे. काय ते दुर्दैव. ती एका सुंदर मुलीचं आयुष्य जगू शकली असती. सुमेधा गडबडली. तुम्हाला कसं कळलं मी गर्भपात केलाय? तुम्हाला कसं समजू शकतं? ती त्वेषाने डॉक्टरांच्या दिशेने झेपावली. पण तेवढ्यात श्यामने तिचा दंड पकडून तिला मागे खेचलं. तुला मी बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आहे का? डॉक्टरांनी विनम्रपणे विचारलं. श्यामने अजूनही सुमेधाला धरून ठेवलं होतं. नाही, नको, धन्यवाद, श्याम उपरोधाने म्हणाला. ते दोघंही खाली हॉलमध्ये आले. श्यामने तिला मध्येच थांबवलं. तू तिथे त्यांच्यासमोर असं वागायला नको होतंस सुमी. त्या नालायक माणसाची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नकोस. सुमेधा त्याच्याकडे न बघता म्हणाली. श्याम थोडासा दुखावल्यासारखा वाटला. तो तिचा दंड तसाच धरून चालू लागला. ते त्या अरुंद कक्षातून चालत होते. श्यामने विचारलं, कडचे सगळे कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत की काय? म्हणजे? सुमेधा अजूनही गुस्सातच होती. श्यामने मागे हात दाखवून म्हटलं,
तू आल्यापासून इथे कोणाला पाहिलंयस का? सगळी जागा संपूर्ण रिकामी आहे. आता कुठे सुमेधाच्या ध्यानात आलं. तेवढ्यात डॉक्टरांचा आवाज आला. तू मला बाहेरचा रस्ता दाखवण्याची संधी द्यायला हवी होतीस. मला इथले शॉर्टकट्स माहीत आहेत. डॉक्टर साठे बाहेर जायच्या मार्गातच उभे होते. ते त्यांच्या दिशेने चालत आले. त्यांच्या हातात सुरा होता. दोघंही मागे सरले. श्यामने अजूनही सुमेधाचा हात घट्ट पकडला होता. मी तुला खात्री देतो की आज घडलेलं काहीही खोटं नाहीये, की कसला प्रँक नाहीये, कोणतीही फसवणूक नाहीये, फक्त तुझा मित्र सोडून. श्यामचं हे बोलणं डोक्यात शिरायला तिला थोडा वेळ लागला. पण जेव्हा लक्षात आलं, तिने त्वरित आपला हात सोडवण्याचा प्रयत्न केला. मला माफ कर सुमी, खरंच. काय करू मी? त्यांना खायला पण पाहिजे ना. मी माझ्या छोट्या भावाला उपाशी ठेवू शकत नाही. श्यामने हाताची पकड जास्तच घट्ट केली. काय? तू हे काय बोलतोयस? सुमेधा जोरजोरात किंचाळू लागली. तिच्या डोळ्यांतून आसवं गळू लागली. श्याम तिला त्या अंधाराच्या दिशेने खेचू लागला. अंधारातून काहीतरी हालचाल जाणवली. उत्साह जाणवला. तू खूप मस्त आहेस सुमी. मला नेहमीच तुझ्यातला तडफदारपणा खूप आवडलाय. पण तू थोडीशी मूर्ख पण आहेस बरं. ती डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट, ती माझ्या आईबद्दल होती. त्या हलकट बाईने 10 वर्षांपूर्वी माझ्या छोट्या भावाला मारून टाकलं. पण ठीक आहे, त्याला फक्त अजून काही शरीरं हवी आहेत. तो लवकरच बाहेर येण्यासाठी सज्ज असेल. फक्त अजून काही. श्याम त्या रिकाम्या अंधाराकडे बघत होता. अचानक तिला जाणवलं श्यामच्या हातांची पकड ढिली झाली आहे. पण काही समजायच्या आतच त्याची एक जोरात लाथ तिच्या पोटात बसली आणि ती मागे त्या अंधाऱ्या पोकळीत पडली. ती धडपडत उठून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. पण क्लिनिककडे वळण्याचा मार्ग आता नाहीसा झाला होता. ती काळोखाच्या भिंतींमध्ये धडपडत राहिली. तेवढ्यात तिला मागून काहीतरी जवळ येत असल्याचा आवाज आला. गुणगुणण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. ती निसटण्याची अजून जास्त धडपड करू लागली. गुणगुणण्याचा आवाज वाढला तशी ती किंचाळू लागली. त्या अंधारात जे काही लपून बसलं होतं ते तिला धडकलं. जेव्हा मी बाहेर येईन, मी तुला खलास करेन. तू ऐकतोयस ना साठे? जेव्हा मी बाहेर येईन, तुम्हा सर्वांना मारून टाकेन. डॉक्टर हसतमुखाने उभे राहून ऐकत होते. जेव्हा किंचाळण्याचा आवाज जाऊन विनवण्या ऐकू येऊ लागल्या, तेव्हा श्यामने डोळे मिटून मान वळवली. तो डॉक्टरांना म्हणाला, मी हे अजून किती काळ करायचं बाबा? ती खरंच खूप चांगली होती. असू दे बेटा, तो आता जवळजवळ तयार झालाय. डॉक्टरांनी श्यामच्या खांद्यावर थोपटलं आणि चालू लागले. श्यामने एक दीर्घ श्वास सोडला. विनवण्यांचा आवाज थांबला होता. सुमेधा गेली होती. श्याम वळून त्याच्या वडिलांमागे चालू लागला. आता त्याला पुन्हा नव्याने शोध घ्यायचा होता.